माझं नाव दीपाली अभय जैन आहे। माझी डिलिव्हरी IVF मुळे झालेली, मला ही 7 वर्षानंतर झालेली आहे। पण माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस इतके कॉम्प्लिकेशन्स आले की मला 5व्या महिन्यापासूनच ब्लड आणि पाणीचा सप्लाय होत नव्हता। मॅडमनी नाही सांगितलं होतं, पण डॉक्टर संजय आयर सरांचं हे होता सपोर्ट की 1 महिना आपण सलाईनवर कसा तरी काढू आणि 6व्या महिन्यानंतरून आपण काहीतरी निर्णय घेऊ। मग मला 6.25 महिन्यातच डिलिव्हरीचं डिसिजन घेतलं गेलं। 6.25 महिन्यात माझं सिझेरियन झालं। तेव्हा ही ॲक्च्युअली फक्त 570 ग्रॅमची होती, म्हणजे हिचा 1% पण चान्सेस नव्हता। सरांनी खूप हार्डली तिला इथे आणून केलं होतं ॲडमिट, आणि ज्यावेळेस ॲडमिट केलं त्यावेळेस मला सांगितलं होतं की तुम्ही कुठलाच टेन्शन घेऊ नका किंवा कुठलंच काळजी करू नका, जे काय ते नंतर विचार करू, फक्त आता तिला वाचवणं गरजेचं आहे। पण मला की तिला खर्च किती येईल आणि तिला किती, तेवढी आमची फायनान्शियल कंडिशन नव्हती। पण सरांनी इतकं कोऑपरेट केलं होतं की तुम्ही फक्त तिच्या याच्या लक्ष द्या की ती कशी हे होईल डेव्हलप। आणि सिझरच्या दुसऱ्या दिवसापासून मग सरांनी थोडासा मला सपोर्ट करायला सुरुवात केली की तुम्ही, कोरोना काळ होता, लॉकडाऊन होता, त्यावेळेस मग तुम्ही फायनान्शियली ज्या मोठमोठ्या त्यांची मदत घ्या किंवा संस्थांना हे करा। सरांनी खूप फाउंडेशनचे नंबर्स हे केले, खूप जणांनी केले। सरांनी स्वतः सुद्धा त्यांच्या डॉक्टर असोसिएशन मधून खूप मदत केली, आणि त्यामुळे मी ही 2 महिने काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर हिचं वजन 1200 ग्रॅम झाल्यावर मी हिचं जेवढं बिल भरता आलं, जेवढे पैसे ऍडजस्ट झाले तेवढं ते केलं आणि तिला डिस्चार्ज केला। सर तिला म्हटले होते की अजून 1 महिना राहू द्या, 2 किलो सर, पण तेवढी फायनान्शियल कंडिशन नव्हते, घरी येऊन आम्ही केअर करू असं सांगितलं। पण तिला घरी नेल्यावर नेमकी हार्निया झाला आणि हार्नियाचं ऑपरेट निघालं। तिचं वजन 1500 झाल्यावर तिचं हार्नियाचं ऑपरेट केलं सरांनी, आणि तिला खूप रेअरली सरांनी म्हणजे इतक्या इझिली वाचवलंय की म्हणजे तिची आम्हाला ती 2.5 महिन्याची झाली तरी गॅरंटी नव्हती का ती राहील की नाही, ती इतकी वीक होती। पण सिस्टर्सनी, स्टाफनी आणि सरांनी, म्हणजे मी जेवढा नाही, एक आई म्हणून मी जितका जीव काढला नाही तेवढा त्यांनी काढला, म्हणजे दिवस रात्र त्यांनी दिले। म्हणजे माझं फक्त तिच्याकरता पैसे गोळा करणं आणि हे करणं एवढंच होतं, पण सगळी काळजी, सगळी केअर स्टाफने घेतली। दिवसभर ते तिच्याकडे बघायचे, दिवसभर सर तिच्याकडे लक्ष द्यायचे, मी फक्त एखादा चक्कर तिच्याकडे मारायची। आज ती 4 वर्षाची झाली पण पूर्ण नॉर्मल आहे, तिच्यामध्ये एकही प्रॉब्लेम निघाला नाही, एकही तिला म्हणजे पुढे झालं नाही। जे सरांच्या याच्यामुळे ती इतकी क्लिअर झाली की जेवढी आमची कंडिशन होती त्याच्यापेक्षा पण जास्त बेनिफिटने आम्हाला मिळाली ती, म्हणजे तो खूप मोठा गॉड गिफ्ट आहे आमच्यासाठी ॲक्च्युली। आणि मी त्यामुळे सरांचे, स्टाफचे खूप खूप आभार मानते। थँक्यू।